नमस्कार, मी आयुषी. UCN न्यूजच्या अमरावती बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. एक नजर हेडलाईन्सकडे. वंचितनं सोबत यावं हे नेहमीच म्हणत आलो आहोत. सगळेच सोबत येतील, अजून ताकद वाढेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांचं प्रतिपादन. चांदूर बाजार पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू. दौरा दाखवून गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले आहे. दौऱ्याचं कारण दाखवून 45 पैकी सरासरी 15 कर्मचारी गैरहजर. कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीकडे वरिष्ठांचं लक्ष नसल्याचा प्रश्न उपस्थित. आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनपा कार्यालयाला दिली भेट. मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा करत विविध विषयांचा घेतला आढावा. घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणी पुरवठा संदर्भात दिले निर्देश. वंचितनं सोबत यावं हे नेहमीच आम्ही म्हणत आहोत. वंचित सोबत येणं म्हणजे व्यापक पक्ष आणि सर्वधर्म समभाव संविधान सांभाळणारे पक्ष सगळे सोबत येतील, अजून ताकद वाढेल, असं प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलंय. सत्ताधारी जी मंडळी आहे त्यांना खरं फक्त अमरावतीतच काय तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये तुम्ही बघताय की त्यांचा वचक नाही आहे राहिलेला अधिकाऱ्यांवर. कारण ते सत्ता करण्यासाठी आहे, ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामं करण्यासाठी सत्तेत आलेले नाही आहे. त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि कपट त्यांच्या मनात आहे आणि म्हणून अधिकारी त्यांचं एखाद वेळेला ऐकत नसतील, असं माझं मत आहे. वंचित आघाडीने महाविकास आघाडीसोबत यावं असं आम्ही नेहमीच म्हणत असतो आणि आम्ही नेहमीच वंचित आघाडीसोबत त्या ठिकाणी आता तिवसा विधानसभामध्ये नगरपंचायतचे इलेक्शन आले तर आम्ही वंचितला सोबत घेऊन त्या ठिकाणी सरकार तिथे बनवलेली आहे. आणि वंचितसोबत येणं म्हणजे खऱ्या अर्थानं व्यापक पक्ष जे आहे, सर्वधर्म समभाव आणि संविधान सांभाळणारे जे सगळे पक्ष आहेत ते सगळे सोबत येतील आणि अजून ताकद वाढेल. तर या सगळ्या गोष्टीला वेलकमच आहे आणि बाळासाहेब सभागृहात राहिले पाहिजे असंही आम्हाला वाटतं. उद्या आमचा आहे प्रोग्राम. आम्ही भीम टेकडीवर त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे संविधान दिनानिमित्त. तिथं काही भूमिपूजन देखील आहे आणि आम्ही घर घर संविधान हा कन्सेप्ट राबवणार आहोत. आमच्याकडे आम्ही प्रत्येक घरामध्ये संविधान कसं पोचवायचं याचं नियोजन आहे आणि पुढच्या 5-6 महिने हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवणार. वचक नसल्यानं चांदूर बाजार पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचं समोर आलं आहे. दौरा दाखवून गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले असून दौऱ्याचं कारण दाखवून 45 पैकी सरासरी 15 कर्मचारी गैरहजर असल्याचं समोर आलं आहे. तर या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीकडे वरिष्ठांचं लक्ष नाही का, असा प्रश्न उपस्थित झालाय. चांदूर बाजार पंचायत समितीमधील प्रशासनावर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्यानं सर्वत्र मनमानी कारभार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी 10:30ला सदर प्रतिनिधीनं कार्यालयात फेरफटका मारला असता या कार्यालयातील गटविकास अधिकारी वगळता इतर विभागातील बहुतेक अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या विभागात हजरच नव्हते. पंचायत समिती कार्यालयात विविध विभागात 45 कर्मचारी कार्यरत असल्याची कार्यालयात नोंद असताना यातील तब्बल विविध विभागातील 15 अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर असल्याचं स्पष्ट झालं. तर इतर काही अधिकारी दौरा दाखवून गैरहजर असल्याची माहिती मिळाली. येथील बांधकाम विभागात 2 शाखा अभियंता कार्यरत आहे. हे नेहमीच कार्यालयात दौरा दाखवून गैरहजर असतात. यातीलच एक जिल्हा परिषद स्तरावर वेतन आणि भत्ते विभागातही सेवा देत असल्याची माहिती मिळाली. बांधकाम अभियंता कंत्राटदाराचे बिल काढण्यासाठीच कार्यालयात येतात का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. शासकीय कार्यालयात हजर राहण्याच्या वेळेनंतर येणं आणि कार्यालय संपण्यापूर्वीच
कार्यालय सोडणं हा प्रकार या कार्यालयात नित्य नेमानं झाल्यामुळे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचाही धाक राहिला नसल्याचं चित्र यातून दिसून येते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीच्या मनपा कार्यालयाला भेट देत विविध विषयांचा आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणी पुरवठा याची योग्य अंमलबजावणी करावी तसेच भुयारी गटार योजनेसंदर्भातील प्रस्ताव तातडीनं सादर करावा असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका कार्यालयात भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी महानगरपालिकेतील विविध विषयांचा आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा याची योग्य अंमलबजावणी करावी तसेच भुयारी गटार योजनेसंदर्भातील प्रस्ताव तातडीनं सादर करावा, याबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन योग्यरित्या होण्यासाठी महानगरपालिकेनं संबंधित कंत्राटदाराकडून घनकचरा व्यवस्थापन नियमितपणे करून घ्यावे. यासाठी महानगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे. ही कामे नियमितपणे होत आहे याबाबत खातरजमा करावी. अमरावती पाणीपुरवठा योजना अमृत 2.0 अंतर्गत सिंभोरा ते नेर पिंगळई या मार्गावरील प्रस्तावित पोलादी पाईपलाईनचे काम तसेच जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिन्यांच्या प्रस्तावास तातडीनं मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एका गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं 2.5 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विधी संघर्षित बालकानं अत्याचारानंतर पीडित चिमुकलीच्या डोक्यावर दगडानं वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पीडित चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एका गावात गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका 2.5 वर्षीय चिमुकलीवर एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित चिमुरडीला विधी संघर्षित बालकानं चॉकलेटचा आमिष दाखवत एका पडक्या घरात घेऊन गेला. तिथं त्यानं पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर पीडितेच्या डोक्यावर दगडानं वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडितेचा मृत्यू झाल्याचं समजून त्यानं घटनास्थळावरून पळ काढला. संध्याकाळच्या सुमारास एका व्यक्तीला घटनास्थळाहून मुलीचा आवाज आला. त्यानं तिथं जाऊन बघितलं असता पीडिता जखमी अवस्थेत आढळून आली. त्यानंतर नागरिकांनी पीडितेला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असून अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आला आहे. पोलिसांनी विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहे. तर बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यात घडलेल्या या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या नराधम आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून अशा घटना रोखण्यासाठी सर्व समाजानं एकत्र यायला हवं असं महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे म्हणाल्या. त्यांनी अकोला येथील रुग्णालयात जाऊन पीडितेची आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. 377 आणि 307 कलमासोबतच पॉस्कोचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. म्हणून ती तुम्ही काळजी करू नका. ती काळजी महिला आयोग घेत आहेत आणि तो पाठपुरावा पूर्ण वेळ आम्ही करणार आहोत आणि फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर त्या मुलाला कशी शिक्षा देता येईल, कायद्याच्या चौकटीत राहून कसं आम्ही ते सगळं करू शकू त्याच्याकरता आयोग प्रयत्नशील. सेक्स एज्युकेशन मुलांना मुलींना कसं देता येईल, कारण तो जो मुलगा आहे त्यांनी कोणते व्हिडिओज बघितले होते म्हणून त्याची अशी विकृत मानसिकता झाली हे सुद्धा बघणे खूप गरजेचं आहे. कारण एवढ्या खालच्या स्तरावर तो जाऊन त्यांनी अमानवीय कृत्याला अंजाम दिलेला आहे ते तर खरंच म्हणजे खूप भयानक आहे. ज्याप्रमाणे आम्हाला कालपासनं ते वाटत होतं, आज सकाळी अमोलदादा सपत्नीक इथे जेव्हा आले तेव्हा दादांनी मला तेव्हाच फोन केला आणि सांगितलं की मुलीची परिस्थिती ताई अत्यंत भयानक आहे आणि बघून होत नाही आहे. खूप दुःख होतं आहे कारण पूर्ण तोंड वगैरे सुजलेलं आहे, खूप त्रासामध्ये आहे ती असं त्यांनी सांगितलं. परंतु आज मी आत्ता जेव्हा आली तेव्हा मॅडमनी सांगितलं, डीन मॅडमनी, गजबिये मॅडमनी, की आउट ऑफ डेंजर परिस्थितीत आहे. परंतु जर असं झालं की तिला प्रायव्हेट हॉस्पिटलची गरज असली तर ती सुद्धा व्यवस्था आम्ही निश्चितच करू. घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत रहा UCN न्यूज. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस. शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती.
नागपुरात होणाऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाचं शहरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात ज्ञानवत्सल स्वामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी तब्बल 900च्या वर स्थानिक कलाकारांनी आपली कला सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. यावर्षीच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं शुक्रवारी थाटात उद्घाटन झालं. स्वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्ते ज्ञानवत्सल स्वामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून खासदार सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. तर पहिल्याच दिवशी स्थानिक कलाकारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं भव्य दर्शन सादर केलं. पोवाडा, वासुदेव, ढोल ताशा पथक, पारंपरिक खेळ तसंच शास्त्रीय संगीत, नृत्य आणि नाट्याचंही सादरीकरण करण्यात आलं. तर कलाकारांनी आपापसात उत्तम ताळमेळ साधत महाराष्ट्राची संस्कृती परंपरा सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. तर येणारे 10 दिवस नागपूरकरांना एकापेक्षा एक सरस अशी सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. तर या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आपला इतिहास, संस्कृती, परंपरा यांचं जतन करून हा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. लोक संस्कार, लोक प्रबोधन, लोक शिक्षण और लोक संस्कार, इसी पे आधारित हम कार्यक्रमों का आयोजन करते हैं. स्वामी विवेकानंद जी के जीवन पर का कार्यक्रम हो, आर्य चाणक्य के उपजीवन पर का कार्यक्रम हो, भगवान गौतम बुद्ध के जीवन पर कार्यक्रम हो, रामायण महाभारत से संबंधित कार्यक्रम हो, और इतना ही नहीं तो बाबा साहेब अम्बेडकर, संत गजानन महाराज और अलग अलग संतों के साथ भी हम लोग कार्यक्रम करते हैं. इन सब के पीछे हमारी भावना यही होती है कि हम किस प्रकार से हमारा इतिहास, हमारी संस्कृति, हमारी विरासत का जतन करते हुए भविष्य का पीढ़ी तक ये इतिहास को कैसे पहुंचाएंगे. सध्या सर्वत्र तुळशी विवाहाचं आयोजन करण्यात येत असून नागरिक सहकुटुंब एकत्रित येऊन उत्साहानं यात सहभाग घेत आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही आपल्या घरी तुळशी विवाहाचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांचे कुटुंबीय हजर होते. पारंपरिक पद्धतीनं संस्कृती जतन करण्यासाठी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी तुळशी विवाह संपन्न झाला. खासदार नवनीत रवी राणा यांनी तुळशी पूजन करून तुळशी विवाह आनंदात साजरा केला. यावेळी आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा, आई सावित्री राणा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तुम हो एक गोचर सबके प्राणपति, स्वामी सबके प्राणपति, सर्वविध मिलो दया. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता इतका गंभीर झाला आहे की समाजात मराठा विरुद्ध ओबीसी असा तणाव वाढत चाललाय. दरम्यान ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी या मुद्द्यावरून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य असून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अमरावतीत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे आणि संजय राऊत यांच्यावरही आपली प्रतिक्रिया दिली. असं आहे की प्रत्येकाला आपले आमदार खासदार वाढतील, आपला मुख्यमंत्री पंतप्रधान होईल असं वाटणं आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं हे काही चुकीचं नाही. पण वस्तुस्थिती तर तशी नाही ना. आता ग्रामपंचायतीचे निकाल जस्ट लागले. ज्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टर्बन्सेस होते तरी BJP नंबर 1 म्हणजे काय तर BJPला मिळालेल्या ग्रामपंचायती या 3 पार्ट्या, या 3 पार्ट्यामध्ये अर्धी आणि जेमतेम 1 नावाच्या 3 पार्ट्या ज्या आहेत त्यांची ग्रामपंचायती टोटल त्याच्यापेक्षा BJPच्या ग्रामपंचायती जास्त होतं. त्यामुळे गरजेल तो पडेल का
असं आहे की राजकीय जीवनातला परिचय अलीकडचा जरी असला तर 1982 ते 95 असं 13 वर्ष माझ्याकडे महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा असं विद्यार्थी परिषदेचं 4 राज्यांचं पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री म्हणून काम होतं. मी पूर्ण वेळ होतो. आपल्याला माहिती आहे की पूर्ण वेळ हा घर सोडतो आणि त्याला मिळालेल्या जबाबदारीतच त्याने वेळ द्यायचा असतो. त्यामुळे मला दर 4 महिन्यांनी अकोल्याला येता आलं आणि त्यामुळे 82 ते 95 या वेळा मी अकोल्याला आलो आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांच्या घरी येणं, त्यावेळेला ते अगदीच सुरुवातीच्या काळातले आमदार होते. नंतर आपल्याला माहिती आहे की सलग त्यांची इतकी वर्ष, बहुतेक 7 टर्म. त्यामुळे खूप आठवणी आहेत त्यांच्यासंबंधी, त्यांच्या घरासंबंधी. कर्मठ ज्याला म्हणता येईल, कर्मठचा एक अर्थ जो आहे तो धार्मिकदृष्ट्या घेतला जातो आणि तो तसा मला अपेक्षित नाही. कर्मठ म्हणजे आपल्या विचाराप्रती टोकाची निष्ठा, ॲडजस्टमेंटच नाही. कोणी काही वाटेल ते केलं, आमिष दाखवा काय, असं एक खूप कर्मठपणा त्यांचा होता. विशेषतः मला खूप राज्याचा अध्यक्ष होतो त्या काळामध्ये राज्यसभा, विधान परिषद आणि सत्ता परिवर्तन झालं. 3 जणं आमचे जे गेले त्यानंतर, तिघांनाही कॅन्सर झाला होता. ते 3 जणं जर वोटिंगला त्याही परिस्थितीत येऊ शकले नसते, म्हणजे लालाजी तर त्यावेळेला बऱ्यापैकी चालत आले, पण आमच्या लक्ष्मण भाऊ जगतापांना आणि मुक्ताताई टिळकांना तर स्ट्रेचरवरून ॲम्ब्युलन्सनं आणावं लागलं. तर त्या तिघांनी वोटिंग केलं नसतं तर राज्यसभाही अवघड होती. तो मला आजही आठवतात, 10 जून, 20 जून, 30 जून, तर तिन्ही गोष्टी अवघड होत्या असं माझं मत आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवण्यात येत आहे. 2023-24 या वर्षाकरिता नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज घेणं सुरू झालं आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी 20 डिसेंबरपर्यंत समाज कल्याण विभागात अर्ज सादर करावा असं आवाहन विभागानं केलं आहे. इयत्ता 11वी, 12वी आणि त्यानंतर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या मात्र कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची 2016-17 पासून सामाजिक न्याय विभागानं सुरुवात केली आहे. त्यानुसार 60,000पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. स्वाधार योजनेचे अर्ज घेताना विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे त्या महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट आणि गेल्या वर्षीची गुणपत्रिका कार्यालयात घेऊन यावे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रांसह 20 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व अर्ज कार्यालयात सादर करावे असं आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केलं आहे. डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेअंतर्गत सन 23-24 करता अर्ज स्वीकारणे सुरू झालेले असून ही प्रक्रिया 20 डिसेंबरपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत वसतिगृहास प्रवेश मिळण्यास पात्र असलेला विद्यार्थी परंतु ज्याला वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. 11वी, 12वी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध अभ्यासक्रमांकरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा अर्ज भरता येईल. या योजनेअंतर्गत भोजन, निवास, शैक्षणिक सुविधा याकरता 60,000पर्यंत अनुदान मिळतं आणि प्रत्येक वर्षाकरता हे अनुदान आहे. ह्या योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू झाले असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि अर्ज भरावे अशा प्रकारचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने मी करत आहे. धन्यवाद. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील तरोडा येथील हजरत सय्यद जलालुद्दीन शाह उर्फ पीर साहब बाबा यांचे कौमी एकता शाही संदल मोठ्या उत्साहात काढण्यात आला. संदल दर्ग्यावर पोहोचल्यानंतर चादर चढवण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील तालुक्याच्या तरोडा येथील हजरत सय्यद जलालुद्दीन शाह उर्फ पीर साहब बाबा यांचा शाही संदल शहराच्या काझीपुरा येथील शेख नाझीरभाई घोडेवाले यांच्या घराजवळून काढण्यात आला. या संदलमध्ये लहान मुलं आणि तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यासोबतच यावेळी कव्वाली देखील सादर करण्यात आली. हा शाही संदल सिनेमा चौक, जुना मोटर स्टँड, अमरावती रोड या मुख्य मार्गानं मार्गक्रमण करत तरोडा येथील पीर साहब बाबा यांच्या दर्ग्यात पोहोचला. दरम्यान दर्ग्यावर चादर चढवण्यात आली. यावेळी माजी आमदार अरुण अडसर, भाजप नेते रावसाहेब रोठे, माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप
बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. वंचितनं सोबत यावं हे नेहमीच म्हणत आलो आहो. सगळेच सोबत येतील, अजून ताकद वाढेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांचं प्रतिपादन. चांदूर बाजार पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू. दौरा दाखवून गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले आहे. दौऱ्याचं कारण दाखवून 45 पैकी सरासरी 15 कर्मचारी गैरहजर. कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीकडे वरिष्ठांचं लक्ष नसल्याचा प्रश्न उपस्थित. आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनपा कार्यालयाला दिली भेट. मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा करत विविध विषयांचा घेतला आढावा. घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा संदर्भात दिले निर्देश. बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत राहा UCN न्यूज. नमस्कार.